अण्णाभाऊ साठे यांची क्रांतीचा स्रोत असलेल्या लेखणीद्वारे जे एक साहित्य जन्माला आलेलं आहे ते या समाजातील शोषित आणि पीडित घटकांना नायक बनवणारा साहित्य आहे। अण्णाभाऊच्या लेखणीचं चमत्कार आणि क्रांतिकारी शक्ती ही आहे की अण्णाभाऊच्या साहित्यामधला जो नायक असतो तो शोषित पीडित समाजातला असला तरी तो रडणारा नसतो, तो लढणारा असतो। म्हणून अण्णाभाऊच्या लेखणीला आम्ही क्रांतीचे स्रोत मानतो, कारण अण्णाभाऊच्या लेखणीनं जे त्या शब्दाच्या माध्यमातून माणसाच्या मेंदूमध्ये एक बंड पेरण्याचं काम केलेलं आहे। आणि या बंड हा अन्यायाच्या विरोधात आहे, अत्याचाराच्या विरोधात आहे, प्रस्थापितांच्या विरोधात आहे। म्हणून अण्णाभाऊ साठे यांची लेखणी ही हजारो वर्षापासूनच्या गुलामगिरीच्या मानसिकतेला एका क्षणात तोडणारी शक्ती असलेलं साहित्य आहे। आपल्याला माहीत आहे की आपल्या भारतामधले जे हजारो वर्षाची परंपरा राहिलेली आहे, धर्माच्या आळ एक वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून शोषण करण्याची यंत्रणा या देशामध्ये राबवलेली होती। महात्मा चार्वाकपासून तर तथागत गौतम बुद्धापर्यंत आणि त्या काळापासून थेट फुले शाहू आंबेडकरांपर्यंत त्या सापड्याला तोडण्याचं काम, त्या षडयंत्राला, त्या शोषणाच्या यंत्रणेला मोडण्याचं कामच या महामानवांनी केलेलं आहे। आणि अण्णाभाऊच्या लेखणीनं या सगळ्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीला तोडणारं एक वाक्य असं जबरदस्त लिहिलेलं आहे की त्या वाक्यातून त्यांच्या लेखणीच्या क्षमतेची, क्रांतीची जाणीव होते। अण्णाभाऊ म्हणतात की या देशातल्या धर्माच्या, जातीच्या नावानं असलेल्या परंपरेनं आम्हाला हे पटवून दिलं होतं, आम्हाला या गुलामगिरीच्या मानसिकतेत ढकललं होतं की हे जे पृथ्वीचा गोळा आहे, हे पृथ्वी आहे ही कोण्या शेषनागाच्या मस्तकावर आहे आणि जर या वर्णव्यवस्थेला कायम ठेवलं नाही तर पाप होईल आणि पाप आला तर तो शेषनाग हल्ला तर पृथ्वी कोलॅप्स होईल, कोडमडून पडेल। या पद्धतीचे एक चुकीचे संभ्रम आपल्या समाजामध्ये विनवण्याचं काम हे हजारो वर्षापासून मनुवाद्यांनी केलं होतं। परंतु अण्णाभाऊंनी या हजारो वर्षाच्या शोषणाच्या विरोधात एका वाक्यामध्ये हे सगळं खोटं आहे हे सिद्ध केलं। अण्णाभाऊ म्हणतात की ही पृथ्वी कोण्या शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर टिकलेली आहे। म्हणजे एका फटक्यामध्ये अण्णाभाऊंनी या पृथ्वीचा मालक कोण आहे तर या पृथ्वीचा मालक शेतकरी आहे, शेतमजूर आहे आणि कष्ट करणारा, घाम गाडणारा जे मजूर असतो तो कष्टकरी या पृथ्वीचे मालक आहेत। म्हणजे अख्ख्या बहुजन समाजाची सातबाराच, पृथ्वीची सातबाराच जणू बहुजन समाजाच्या नावानं, कष्टकऱ्यांच्या नावानं, शेतकरी आणि शेतमजुरांच्या नावानं अण्णाभाऊच्या लेखणीनं करून टाकलेलं आहे। इतकं क्रांतीचं बळ अण्णाभाऊच्या लेखणीमध्ये आहे। आज अण्णाभाऊचे स्मृती दिवस आहे। मला वाटते की अण्णाभाऊनं परिवर्तनासाठी बंड करण्याचं आपल्याला आदेश दिलेला आहे आणि त्याच्या आदेशाचं पालन करून येणाऱ्या काळामध्ये नाहीरे वर्गाला, कष्टकऱ्यांना, शेतकरी, शेतमजुरांना सत्तेमध्ये बसवणं हा आपला संकल्प असला पाहिजे। आणि खरं स्मृतीला अभिवादन हा आपल्या कृतीतून एक परिवर्तन घडवून करूया। प्रस्थापितांची चाकरी आणि गुलामी न करता एक क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी चळवळीमध्ये आपण इथलं राजकीय व्यवस्थेचं परिवर्तन करूया, लोकशाही संविधान अनुकूल बनवूया आणि हीच आपली आदरणीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन ठरेल। धन्यवाद।